नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण PM किसान योजनेचा हप्ता हा कधी भेटणार आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत। चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करूया। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा। केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जाहीर केला आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये जमा केले आहे। या तीन राज्यांमध्ये नुकत्याच आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ही रक्कम वेळेआधीच हस्तांतरित करण्यात आली आहे। तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार लाभ? एकीकडे पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशाला तातडीने मदत मिळाली असली तरी दुसरीकडे महाराष्ट्रातही झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। यामुळे राज्यातील लाखो शेतकरी आता 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। तसंच उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना हा लाभ ऑक्टोबरमधील 2025च्या मध्यात मिळण्याची शक्यता आहे। तसेच सणासुदीच्या तोंडावर येणारा हा हप्ता राज्यातील सुमारे 1.5 कोटी शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आधार देणारा ठरणार आहे। विशेष या पावसामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे पेरणी, खते आणि सणासुदीच्या खर्चासाठी ही मदत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशामधील 27 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटींहून अधिक निधी हस्तांतरित करण्यात आला आहे। यामध्ये 2.7 लाख महिला शेतकऱ्यांचाही समावेश आहे। या तात्काळ मदतीमुळे शेतकऱ्यांना घरगुती गरजा पूर्ण करणे, बियाणे, खते खरेदी करणे आणि पुन्हा शेतीचे काम सुरू करणे शक्य होईल, असे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे। फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झालेल्या या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे, त्यांचा खर्च कमी करणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे। या योजनेअंतर्गत देशभरात पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपयांची मदत 3 हप्त्यांमध्ये थेट जमा केली जाते। eKYC पूर्ण केलेले असणे आणि आधार कार्ड बँकेशी खाती जोडलेले असणे लाभ मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांना या अटी पूर्ण केल्या नाहीत त्यांना हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो किंवा तो नाकारला जाऊ शकतो। शेवटचं म्हणजे लाभार्थी यादी कशी तपासावी? शेतकरी त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे कसे तपासावे? हे तपासण्यासाठी PM किसान पोर्टल वापरू शकतात। पोर्टलवर फार्मर्स कॉर्नर विभागात जाऊन बेनिफिशरी स्टेटस किंवा व्हिज्युअलाइज लिस्ट हा पर्याय निवडून आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून माहिती तपासता येते। अधिक मदतीसाठी
PM किसान हेल्पलाईन क्रमांक वर संपर्क साधून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर कशी वाटली आजची माहिती हे कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.